सध्या अमेरिकेसह आफ्रिकेतही वादळी पावसामुळे हाहाकार उडाला। आर्टिक वादळ तर अमेरिकेची पाठ सोडायला तयार नाही असंच दिसतंय। याच वादळाचा तडाखा कॅनडा, युरोपलाही बसलाय। जोरदार हिमवृष्टीसह वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली आहे। तर अर्जेंटिना, मोझाम्बिक हे देखील देश पुराच्या तडाख्यात सापडलेत। पाहूया जगाच्या विविध कोपऱ्यांमधील सध्याचं वादळी हवामान आणि त्याचे काय परिणाम होत आहेत ते। मार्च महिना अर्ध्यावर आला तरी अमेरिका आणि आफ्रिका खंडातील काही भागात वादळ आणि पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती काही शांत होताना दिसत नाहीये। त्यामुळे या भागातील लोक पुरते वैतागलेत। अर्जेंटिनामधील बहिया ब्लांक, साऊथ आफ्रिकेतील मोझाम्बिक आणि अमेरिकेतील फ्लोरिडा या भागात वादळासह मुसळधार पाऊस कोसळतोय। यात शहरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि काही मृत्यूही। सोमवारी पहाटे मध्य फ्लोरिडाला वादळाचा तडाखा बसला, ज्यामुळे काही घरं कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मात्र प्रचंड झालंय। लॉंगवूडमध्ये तर पुरानं हाहाकार माजवला। वादळामुळे इतके जोरदार वारे वाहत होते की घरं आणि असंख्य झाडांची पडझड झाली। विजेचे खांबही कोसळल्यानं घरांची बत्ती गुल झाली आहे। आता पाऊस थांबला असला तरी लोकांचं आयुष्य पूर्ववत झालं नाहीये। सोमवारी मोझाम्बिकमध्ये जूड वादळानं इतका हैदोस घातला की घरं नेस्तनाबूत झाल्यामुळे लोक बेघर झालेत। त्यातच वादळामुळे पाऊस सुरू झाला। झाडं, विजेचे खांब कोसळल्यानं आता इथे लाईटच नाहीये। रस्त्यांवर तर चिखल आणि पाणीच पाणी साठलंय। हा पाऊस थांबत नाहीये आणि सांगितलं जातंय की पुढचे 24 तास पडेल। हा वारा आणि गडगडाटही थांबत नाहीये। घरामागची भिंत आणि दरवाजे कोसळलेत। आम्ही बाजारात जाऊ शकत नाहीये। खूप पाणी आहे। आम्हाला खूप त्रास होतोय। झोपण्याचा प्रयत्न केला तर नीट झोपही लागत नाही। इथे इतका पाऊस कोसळला की भूस्खलन झालं। सरकारनं मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तरीही अपुरी पडतीये। लोकांचे अन्न पाण्याविना हाल होत आहेत आणि शाळांचीही पडझड झालीय। कालपासून नाकालमध्ये पाऊस पडतोय। मुलं शाळेत जाऊ शकत नाहीत। खाण्यासाठी काही विकत घ्यावं इतकेही पैसे नाहीत। खूप वारा आहे। घरांचं छतही कोसळतंय। या भागात 5 घरं पडली आहेत। आमचे शेजारी तर रडतायत। त्यांना खूप त्रास होतोय। या सगळ्यांपेक्षा अर्जेंटिनाच्या बहिया ब्लांक शहराची परिस्थिती भयावह आहे। इथे 7 तास मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अख्खं शहर जलमय झालं। रस्ते पाण्याखाली आहेत। डझनभर कुटुंब विस्थापित झाली आहेत। तर वादळात 6 जणांचा मृत्यू झालाय। अनेक जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलंय। चक्रीवादळाची तीव्रता आता कमी झाली तरी झालेल्या नुकसानातून सावरणं तितकं सोपं नाहीये। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।